धन्यवाद रविकिरणजी. अतुल भातखळकर, मी आपल्याकडे येते. गद्दार खोके हा जो नॅरेटिव्ह होता हा आपण पुसून काढू शकला नाहीत असं या एक्झिट पोलवरून आपल्याला वाटतंय का? ते बघा, गद्दार खोके हे केवळ उद्धव ठाकरेंची भाषा होती. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी कोणी केली? ही उद्धव ठाकरेंनी केली. महाराष्ट्राची जनता, देशाची जनता अत्यंत सुजाण आहे. मग जर का भारतीय जनता पार्टीने 2-2 पक्ष फोडले हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय, तर 19ला मोदीजींच्या नावावर मतं मागून एका रात्रीमध्ये अतुलजी त्याच सुजाण जनतेनं आपल्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रात त्या इतक्या कमी केलेल्या आहे. त्यामुळे काय सांगायचंय जनतेला? हे बघा, मुळामध्ये अगदी तुमच्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा जास्तीच आहेत. अगदी क्षणभर वादा करता आपण गृहीत धरू की असाच एक्झिट पोल प्रमाणेच निकाल लागणार आहे, तरी महायुती जास्ती आहे. मग महाराष्ट्र कोणावर उभा राहिलाय? नाही, मी थोडं करेक्ट करेन. महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा आणि महायुतीला 22 ते 26 जागा, म्हणजे महाविकास आघाडीला सर्वाधिक पसंती असल्याचे अंदाज तरी दाखवतात. सॉरी, नाही अतुलजी, दिसतंय असं की अतुलजी दिसतंय असं की दोन्ही पक्षांना साधारण 24-24 जागा, त्यामध्ये जर आपण एक अपक्ष बाजूला ठेवला तर 24 आणि 23 अशी साधारण विभागणी होते. प्रश्न असा आहे की जेव्हा शिवसेना फुटली आणि जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा असं एक अपेक्षा होती की आता पुढची जी लोकसभेची निवडणूक आहे ती अत्यंत एकतर्फी होऊन जाईल. प्रत्यक्षामध्ये ती तशी होताना दिसली नाही, कारण ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धडाका लावला, म्हणजे आपण जर 2014 आणि 19ची तुलना केली तर त्याच्यापेक्षा त्या दोन्हीच्या मिळून जेवढ्या सभा नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात झाल्या नसतील त्यापेक्षा जास्त सभा, रोड शो वगैरे त्यांनी महाराष्ट्रात यावेळेला केलं. कदाचित ज्या प्रकारची अपेक्षा आपण राजकीय ठेवली होती ते तसं दिसत नव्हतं, म्हणून हे झालं असेल की स्वतः मोदींनाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा आणि स्वतःला या प्रचारामध्ये झोकून द्यावं लागलं. म्हणजे कुठेतरी हा जो अंदाज होता भाजपचाही, तर त्याला त्या प्रमाणात यश येताना दिसलं नाही असंच म्हणावं लागेल ना यातून, जेव्हा हे पक्ष फोडले तेव्हा. हे बघा, मोदीजींनी भरपूर सभा घेतल्या, माननीय अमित शहाजींनी सभा घेतल्या, देवेंद्रजींनी 100च्या वर सभा घेतल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर सभा घेत असतो, आम्ही कार्यक्रम करत असतो. त्यामुळे ही निवडणूक काही वेगळी होती या अँगलमधनं असं अजिबात आम्ही मानत नाही. यावेळेला 5 फेजमध्ये महाराष्ट्रात निवडणूक झाली. मोदीजींनी सभा घेतल्या, त्या महायुतीकरता सभा घेतल्या. गेल्या वेळेला सुद्धा 19ला सुद्धा मुंबईत सभा झाली होती, यावेळेस मुंबईत सभा झाली. आणि त्याच्यामुळे यावेळेला काही विशेष प्रयत्न महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींकडनं झाले वर हे काही फार प्रचारामध्ये तथ्य नाही. आपण जर सभांचा आकडा घेतला, गेल्या खेपेला घेतलेल्या 19ला घेतलेल्या सभा, 14ला घेतलेल्या सभा आणि 24ला घेतलेल्या सभा, तर 24 मध्ये खूप जास्त, जवळपास 14 सभा त्यांनी घेतल्या, रोड शो झाले, तर त्यामुळे हा आकडा जास्तच आहे ना गेल्या 2 इलेक्शनच्या तुलनेमध्ये. नाही, यावेळेला 5 फेजमध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामुळे प्रचाराचा जो अवधी होता तो वाढला गेला आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये माननीय मोदीजींनी सभा केल्या आहेत. सर्वाधिक प्रचार सभा देशात माननीय मोदीजींच्या झाल्या आहेत. आणि त्याच्यामुळे या अँगलबद्दल या प्रश्नाकडे किंवा या मुद्द्याकडे मी अजिबात बघत नाही. आपण एक्झिट पोलवर चर्चा करतोय आणि त्याच्यामुळे सहानुभूती, म्हणजे मला एक कळलं नाही की 19ला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला, मग त्याची सहानुभूती भाजपला नाही का? त्याचा राग महाराष्ट्राच्या जनतेला आलेला नाहीये की ज्यांनी ज्याच्याकरता मतदान केलं त्यांनी एका रात्रीत ते उलटे फिरले पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता 2-2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार त्यांचं काम पाहते. माननीय मोदीजींनी महाराष्ट्राकरता
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राकरता केलेलं काम पाहते, देशाचं काम पाहते आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, या एक्झिट पोलवर विश्वास ठेवून अजिबात चालणार नाही. महायुती 40 पेक्षा कमी जागा 4 जूनला महाराष्ट्रात जिंकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, त्याच्यापेक्षा जास्तीत जागा आम्ही जिंकणार आहोत. आणि त्याच्यामुळे आता आपला हा जो ट्रॅकर आहे, हा ट्रॅकर कन्सिस्टंटली अशाच पद्धतीचा आलेला आहे. पण अन्य एक्झिट पोल हे फार वेगळे येत आहेत. नाही पण अतुलजी तुमचा एकूणच एक्झिट पोलवर विश्वास नाहीये का फक्त महाराष्ट्रापुरता विश्वास नाहीये? म्हणजे एकूण नॅशनल लेवलचा जो एक्झिट पोल आहे तर त्याच्याबद्दल, कारण ते भाजपला अनुकूल असं आहे, तर त्याच्याबद्दल आहे ना विश्वास? 2014चा एक्झिट पोल, 2014चे देशभराचा एक्झिट पोल काय सांगत होता? भाजपला 220 ते 230 जागा मिळतील. नाहीये भातखळकर, तसं नाहीये अतुलजी, तसं नाहीये. 1900 एक्झिट पोलचे आकडे काढून बघा. मी तुम्हाला सांगतो, 2019 एक्झिट पोलचे आकडे काढून बघा. एक्झिट पोलमध्ये तुम्ही जे आकडे दिले त्याच्यापेक्षा जास्ती जागा आम्हाला मिळाल्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामुळे यावेळेला हेच होणार आहे. भातखळकरजी, मी तुम्हाला 2014चे एक्झिट पोलचे आकडे सांगतो. त्यावेळेला इंडिया टुडेनं 272 जागा दिल्या होत्या, एनडीएला न्यूज 24नं 340 जागा दिल्या होत्या, CSDSनं 280 जागा दिल्या होत्या, ORGनं 249 जागा दिल्या होत्या, नेल्सननं 274 जागा दिल्या होत्या, हंसा रिसर्च NDTVनं 279 जागा दिल्या होत्या. प्रत्येकाने त्यावेळेला जे काही आहे ते बहुमतापर्यंत नेलेलं होतं बीजेपीला आणि त्याप्रमाणे बीजेपी जागा जिंकली. बीजेपीनं त्यावेळेला 303 जागा जिंकल्या होत्या. नाही, हे मी याचं सांगितलं. 282 जागा जिंकल्या होत्या. आणि साधारण आकडे जे आहेत ते माझ्या हातामध्ये आता सगळ्या 2014चेही आकडे आहेत, 2019चेही आकडे आहेत. तर साधारण जे एक्झिट पोल होते त्या बरहुकूमच आले. एखाद्याचा अंदाज चुकला म्हणजे अशा अर्थानं की जेवढ्या अपेक्षिल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा झाल्या आणि काही वेळेला जेवढ्या अपेक्षिल्या होत्या त्याच्यापेक्षा बीजेपीला कमी जागा मिळाल्या. अशा 2च्या बद्दल आहे. 2014ला एकाही एक्झिट पोलने भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळेल हे म्हटलं नव्हतं. 2019ला एकाही एक्झिट पोलने भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या ताकदीवर 300च्या वर जागा मिळतील हे म्हटलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे या देशाच्या निवडणुकीतले मुद्दे, महाराष्ट्रातले मुद्दे हे एकच मुद्दे होते की पुन्हा एकदा माननीय मोदीजींचं सरकार आणायचं का नाही, ज्या सरकारने 10 वर्षामध्ये महाराष्ट्रासह देशाचा चौमुखी विकास केलेला आहे. आणि त्याच्यामुळे सहानुभूती, पक्ष फोडले हे काही मुद्दे नव्हते. रविकिरण देशमुख म्हणतायत की महाराष्ट्राच्या जनतेला म्हणजे मग 19ला जर का उद्धव ठाकरेंना एवढं वाटत होतं तर 19ला त्यांनी पुन्हा एकदा इलेक्शन घ्यायला पाहिजे होत्या महाराष्ट्रात. आणि त्याच्यामुळे हे जनतेच्या मनातले मुद्दे नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले मुद्दे ही देशाची निवडणूक, त्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जे मुद्दे त्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही नसल्यामुळे त्यांनी एक सहानुभूतीचे तथाकथित मुद्दे तयार केले होते. ते पूर्णपणे उघडे 4 जूनला पडतील हे मी पुन्हा एकदा अत्यंत जबाबदारीने सांगेन. मला थोडं थांबवायचं आहे अतुल भातखळकरांना. मला असं म्हणायचं होतं की 19ला जर उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता तर 22ला काय झालं? मग 22ला एकनाथ शिंदेनी विश्वासघात उद्धव ठाकरेंचा केला नाही का? अजित पवारांनी मग नंतर शरद पवारांचा विश्वासघात केला नाही का? कारण त्यांना न्याय देण्यात ते कुठं कमी पडले होते? एकनाथ शिंदेकडे तर सगळी पदं होती की विरोधी पक्षनेते होते, नंतर सरकारमध्ये मंत्री होते 14 ते 19, नंतरच्या सरकारमध्ये मंत्री होते. म्हणजे कुठल्याच फॉर्म्युल्यामध्ये ते नव्हते, अनफिट नव्हते, फिट होते. तरी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचा विश्वासघात केला. त्यांनी मतं धनुष्यबाणावर मागितली, पक्ष फोडून बाहेर आले. हा सुद्धा एक विश्वासघातच म्हटला पाहिजे ना. मग जर 19 असेल तर हाही विश्वासघातच आहे. अजित पवारांचाही विश्वासघातच आहे. असं आहे, हे बघा, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, खरं सांगायचं तर या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काही प्रमाणात कम्युनिस्ट पार्टी सोडली तर अंतर्गत लोकशाहीवर कुठलेच पक्ष चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांना विचारून निर्णय केला का? मुद्दा काय आहे? मुद्दा राजकीय पक्षांमध्ये इंटरनल डेमोक्रेसी आहे का नाही, पण या मुद्द्याकडे तुमच्यासारख्या विश्लेषकांनी कधी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नाही. मी इंटरनल उद्धव ठाकरेंनी डेमोक्रेसीचाच आपला जेव्हा- मुद्दा अतुलजी घेते आणि अभय